मुंबईतील पायधुनी मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय। कुटुंबातील 4ही जणांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। प्राथमिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण अजूनही पेंडिंग येतंय। फॉरेन्सिक अहवालानंतर आता मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंच हा मृत्यू झाला होता का या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अस्पष्ट आहे। फॉरेन्सिक अहवालाचा जे रुग्णालयातील अधिकारी आता अभ्यास करणार आहेत। अवघ्या 2 दिवसापूर्वी झालेल्या या एका 4 जणांच्या मृत्यूमुळे अवघ्या देशभर खळबळ माजली होती। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्याचं निमित्त की आणखीन कुठलं मृत्यूचं कारण याबद्दल अनेकांच्या कडनं हा प्रश्न उपस्थित होत होता की नेमकं कारण काय असेल। दरम्यान मुंबईच्या पायधुनी मधल्या चौघांच्या विषबाधा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। या प्रकरणातील मयत अब्दुल्ला डोकाडिया एका प्रकरणात साक्षीदार आहे। 2019 साली डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात अब्दुल्ला साक्षीदार होता। 2026 साली या प्रकरणाची सुनावणी होणार होती। मयत अब्दुल्ला डोकाडिया याची साक्ष या सगळ्या कामी महत्त्वाची होती, त्यामुळे हा घातपात तर नाही आहे ना हा संशय आता बळावला आहे। बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यानं मृत्यूची सद्यस्थितीत नोंद झाली होती। शिल्पा नरवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। शिल्पा, खरं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एकीकडे रिपोर्ट आलेला नाही आहे, दुसरीकडे या प्रकरणातली हिस्ट्री जर तपासली तर यामध्ये या सगळ्यातला जो महत्त्वाचा डोकाडिया होता तो एका प्रकरणात साक्षीदार होता। नेमकी गुंतागुंत वाढत चालली आहे, काय अपडेट शिल्पा? ऋषी, आपण जर पाहिलं तर पायधुनी परिसरामध्ये ही जी घटना घडली होती, जे चौकोनी कुटुंब होतं त्यांचा मृत्यू झाला होता। तो म्हणजे बिर्याणी आणि कलिंगड खाल्लं त्यानंतर विषबाधा झाली की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता। मात्र आता जर आपण पाहिलं तर जो हा मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक पोस्टमार्टम जो अहवाल आहे तो समोर आलेला आहे। मात्र मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण अजूनही पेंडिंग पाहायला मिळते। विशेष म्हणजे फॉरेन्सिकचा जो अहवाल आहे त्याच्याकडून देखील कारण स्पष्ट झालेलं नाही आणि जे रुग्णालयातील अधिकारी देखील याचा अभ्यास करत आहे। त्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे। आपण जर पाहिलं तर पायधुनी परिसरामध्ये बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर ही विषबाधा झाली का, नेमकं कशा प्रकारे झाली किंवा कशामुळे झाली याचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी या प्रकरणामधला एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। तो म्हणजे मयत जो अब्दुल्ला डोकाडिया आहे तो दुसऱ्या एका प्रकरणात साक्षीदार होता। ते म्हणजे 2019 साली जे डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची एका नोंद झाली होती। जी गुन्हा जो असा होता की जोगेश्वरीमध्ये विकासकाला एका महिलेने पैसे दिले होते आणि त्यानंतर विकासकाने पैसे घेण्यास अब्दुल्ला यांना पाठवलं होतं। नंतर विकासकाने पैसे हे परत दिले नाही असं हे प्रकरण होतं 2019 मधलं आणि या प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। मात्र जो अब्दुल्ला हा मृत्यू झालेला आहे तो साक्षीदार होता आणि त्याची नक्कीच एकूणच सगळ्या प्रकरणात विकासकाची झालेली एंट्री आणि अजूनही न आलेले रिपोर्ट हे प्रश्नचिन्ह आणखीन गूढ आणि गडद करतात एवढं मात्र नक्की। धन्यवाद या अपडेटबद्दल।